साथ ले छुट्टी आहे का? किती कर्मचारी आपले? ठीक आहे. किती वेळ जेवायची? शनिवारी 1 वाजेपर्यंत. पेशंट आहे का नाही ते येणार? पेशंट एक पण दिसणं झाले. 1 वाजेपर्यंत पोहोचली असते. 1 वाजेपर्यंत आपल्यापाशी CCTV आहात नाही? दाखवा बरं कोणी आलं कोण नाही सकाळपासून. लावा पण सकाळपासून कोण आहे हेला कोण ऑपरेट करते? CCTV कोणाला सांगितलं असं ना? नीट असं ना हेड ऑफिस कोण कोण आहे तुम्हाला? यावर डॉक्टरला बोलवते काकाला चेक द्या नाही बैठ होती. डॉक्टर कोण कोण येतात? डॉक्टर शिकले म्हणून एकच आहे का? काय येते कॅपॅसिटी किती आपली? तर हे अगोदर रुग्णालय होतं पण हे फक्त आता वेलनेस सेंटर म्हणून राहिलं. साडेआठचा एक दवाखाना नवीन बांधकाम चालूच नाही केलं. बांधकाम पूर्ण कम्प्लीट झाले, काहीच नाही, फक्त उद्घाटनासाठी पूर्ण झालं. डॉक्टर साहेब बोला टायमिंग काय? सकाळी 9:30 सकाळी 9:30 वेलनेस सेंटर आहे. हॉस्पिटलमध्ये काय साफसफाई बिमार होऊन जाणार नाही नाही, आता रुग्णाच्या एवढं झाली नाही. सकाळी 100 दिवशी आरती करतो. 20-35 असतात. साफसफाई करणं आपला भाग आहे. स्वच्छता ठेवणं आपला बरोबर. प्रामुख्याने लक्ष घाला साफसफाई. असं आपली साफसफाईनं पेशंट तिथून बिमार होऊन जाणार. बरोबर नाही तुम्हाला तुम्ही करायला पाहिजे. सर मैं हिंदी में सांगतो थोड़ा. ये अभी इधर जब मेरी विजिट हुई तो मुझे ऐसा लगा कि ये कोई हॉस्पिटल नहीं है, ये कोई कबाड़ खाना है. भंगार जो होती है भंगार की शॉप, तो वो टाइप से सारी चीजें मेंटेन है. यहाँ हाइजीनिक नाम की चीज नहीं है. और पेशेंट जब इधर आएंगे ना तो वो उल्टा बीमारी घर पे लेकर जाएंगे. यहाँ से उनकी शॉप सुधरने वाली नहीं, उल्टा बिगड़ने वाली. आप ये देखो, आप इसको फोकस करिए कैमरा अगर किसी के पास डाउन साइड. ये ऐसी उनकी साफ सफाई यही थूक रहे हो, क्या लेके जाएंगे आप? पेशेंट आ गए यहाँ से, क्या कार्रवाई करेगी सर? अभी कार्रवाई क्या है, इनको अभी शिष्टता में लाएंगे, सबको इनकी सबकी चौकसी लगाएंगे. बिल्कुल लगाएंगे. जो कंसर्न अधिकारी जो भी है वो सबकी इंक्वायरी होगी. मतलब क्या उनके सिस्टम ऐसा है, इतना बेकार, इतना फेलियर क्यों है? लोगों को जो मूलभूत सुविधाएं होना है वो सुविधाएं क्यों अवेलेबल नहीं है? और मेडिसिन के अगर आप स्टोर रूम देखेंगे, एक कबाड़ी की दुकान से ज्यादा खराब वो स्टोर रूम का हाल है. हे आता त्याच्यावर आपलं काय लक्ष नाही. आमचं नुसतं विकासावर लक्ष आहे. ते तर प्रक्रिया चालूच राहणार. ते होईल नाही होईल ते वेगळी गोष्ट आहे. जे आपल्याला जे माझा कारभार आहे मी ते कारभार बघतोय आणि शहर माझं आहे, त्यावर माझं लक्ष राहणं हे आवश्यक आहे. आपण पर्यंत अंकुश येत नाही. थांबणार काय? जो उनकी जो बैरिकेडिंग होती है विद इन टाइम उसको हो जाएगा. वो भी सभापति उसका वही अभी मैंने पूछा है. मैंने उनको इनिशियल में वही पूछा, यहाँ पे आपके पास CCTV ऑपरेट कौन करता है?
वो सीसीटीवी को उनके पर्टिकुलर पासवर्ड होते हैं, वही ऑपरेट कर सकता है सिस्टम में। और हम लोग ने उसी को पूछा है कि वो ये टाइमिंग के अंदर हम चेक करेंगे, अभी लगा है तो सारी ईच एंड एवरीथिंग अपन उनके पास से निकाल के लेंगे। इवन उनका जो डेटा है हम हमारे ऑफिस पे उनको कॉल करके मंगवा के लेंगे। पण सगळ्याकडे लक्ष घालणार, जे व्यवस्थित जे योग्य मार्ग आहे ते योजना काढू, अतिक्रमण जे योग्य मार्ग आहे ते काढू। आम्ही आता आमची पुढील जी वाटचाल आहे बैठक घेतल्यानंतरच होणार। जे नियमाप्रमाणे आहे ते सगळी कारवाई होणार, कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करून घेणार नाही।